महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांची इच्छा आहे की खरंच काय घडलं हे लोकांना कळलं पाहिजे आणि ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं अध्यक्ष महोदय। याच्या पुढे जाऊन मी तिथं त्या ठिकाणी काय सांगणार नाही। शेवटचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय, आपल्या या भूमीला आपण काय म्हणतो? महामानवांची भूमी, संतांची भूमी, अतिशय पवित्र अशी भूमी। या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सारखे मोठे राजे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपल्याला दिले। छत्रपती संभाजी राजे असतील, त्यांनी रयतेचं राज्य काय असतं, सामान्य लोकांचं राज्य काय असतं हे जगाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दाखवून दिलं। प्रत्येक व्यक्तीला कोण किती श्रीमंत, कोण किती मोठा छोटा हे न बघता प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्या ठिकाणी संविधान दिलं अध्यक्ष महोदय। आणि याच जन्मीमध्ये याच भूमीतले त्यांचं कार्यभूमी ही महाराष्ट्र भूमी होती। त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय राजश्री शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अनेक असे महामानव या भूमीमध्ये जन्मले। त्यांचं कार्य या ठिकाणी होतं आणि लोकांच्या न्यायासाठी ते लढले। मग न्यायासाठी ते सर्व लढले असतील तर याच भूमीमध्ये एक मोठा नेता आजच्या काळामध्ये त्याचा ॲक्सिडेंट होतो का घातपात केला जातो आणि त्यांच्याबद्दल FIR होत नसेल तर याच्यासारखी दुर्दैवी कुठलीही गोष्ट अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नाही। मग त्यासाठी आम्ही विचार करत होतो की काय करायचं। अध्यक्ष महोदय विचार करत असताना काही लोकांची चर्चा केल्यानंतर थोडंसं इतिहासामध्ये गेलो। अध्यक्ष महोदय छत्रपती संभाजी महाराजांनी रयतेच्या राज्यासाठी जेव्हा शहीद झाले तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीपर्यंत सुखरूप पोचवायचं होतं। औरंगजेबने आदेश काढले होते की कुणी मदत करायची नाही, मदतीला कुणी अजिबात यायचं नाही। हे आदेश काढले असताना सुद्धा कर्नाटकमध्ये असलेल्या राणी चेन्नम्मांनी त्या आदेशाला धुडकावून छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांच्या परिवारातला एक व्यक्तीला सुखरूप आपल्याला ठेवायचं आणि खालपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचंय, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी मदत केली। म्हणजे शेजारी धर्म हा त्यांनी त्या ठिकाणी पाळला अध्यक्ष महोदय। त्याच्याच बरोबर आपल्या भूमीमध्ये जन्मलेले गवई साहेब या देशाचे सर्वोच्च जे न्यायालय आहे सुप्रीम कोर्टचे त्याच्या सर्वात महत्त्वाच्या पदावर अध्यक्ष महोदय गेले, सामान्य परिवारातले। पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार त्यांचे विचार मनामध्ये ठेवून कष्ट करून हा व्यक्ती त्या ठिकाणी गेला, मोठा झाला आणि दिल्लीच्या कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये एक असा चिल्लर कुठला तरी माणूस येतो काय, बूट घेतो काय, असा फेकून मारतो काय, त्याच्याबद्दल आंदोलनं झाली अध्यक्ष महोदय। या भूमीमध्ये गवई साहेबांचा जन्म झाला, या भूमीमध्ये आंदोलनं झाली। पण अध्यक्ष महोदय तिथं लोक गेल्यानंतर FIR करण्याचा, झिरो FIR करण्याचा प्रयत्न या भूमीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये झाला, नागपूरमध्ये झाला अध्यक्ष महोदय। त्याच्याचबरोबर अमरावतीमध्ये झाला, कोल्हापूरमध्ये झाला, सोलापूरमध्ये झाला, पुण्यात झाला। पण झिरो FIR या भूमीमध्ये गवई साहेबांच्या बाबतीत अध्यक्ष महोदय तिथं दिला गेला नाही, नाही तर घेतला गेला नाही। तो कुठं घेतला गेला? तो घेतला गेला कर्नाटकामध्ये अध्यक्ष महोदय। मग हे सगळं बघून अध्यक्ष महोदय मी कर्नाटकाला त्या ठिकाणी गेलो। एक कुठलं तरी पोलीस स्टेशन अध्यक्ष महोदय बँगलोर शहरामध्ये होतं, त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसलो। काही लोक तिथं त्या SHOशी चर्चा करत होते। त्यानंतर माझी वेळ आली, मी तिथं गेलो, त्यांना विनंती केली की आम्हाला असा झिरो FIR करायचा आहे। त्यांना इतिहास पुरा सांगितला गवई साहेबांच्या बाबतीत। इथंच याच बँगलोरमध्ये तुम्ही झिरो FIR तिथं केला होता, तर हा FIR करायला काय हरकत आहे? आमच्या नेत्यावर अन्याय होतो, आमच्या महाराष्ट्रामध्ये तिथं न्याय दिला जात नाही। पोलीस प्रशासनावर आम्ही रागवलोय नाही तर आम्ही चिडलोय असं नाही, सगळेच पोलीस प्रशासन काय खराब असतं असं नाही। पण सत्तेतल्या काही लोकांना खुश करण्यासाठी जे काही थोडेफार पोलीस अधिकारी असतात त्यांच्यावर मात्र अध्यक्ष महोदय आम्ही रागावलेलो आहे आणि तिथं नाराजगी अध्यक्ष महोदय आमची तिथं आहे। मग तिथं त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर वकिलाबरोबर आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अध्यक्ष महोदय या भूमीमध्ये अजितदादांनी 40 वर्ष दिली। सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत लोकांच्या हितासाठी काम केलं, परिवाराकडे दुर्लक्ष केलं, प्रशासनाला विश्वासात घेतलं, मोठ्या प्रमाणात विकासाची कामं या महाराष्ट्रामध्ये केली। 22 वर्ष या राज्याचे जे मंत्री राहिले, अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिले, या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बाबतीतला FIR घेतला नाही। पण
कर्नाटकामध्ये अध्यक्ष महोदय अजितदादांचा FIR आता स्वीकारण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय हा झिरो FIRच्या अंतर्गत हा स्वीकारलेला FIR मी तुमच्या समोर आणतो. काल संध्याकाळी झालेला हा FIR हा आज सकाळी या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे DG कडे त्या राज्य सरकारकडनं त्या तिथं असणाऱ्या DG कडनं कर्नाटकाच्या हा इथं ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. आता DGनी ठरवायचं, होम मिनिस्टरनी ठरवायचं या FIRचं करायचं काय अध्यक्ष महोदय. हा असाच तुम्ही अडखळीत ठेवायचा का तो स्वीकारायचा, तो स्वीकारून बारामतीला पाठवायचा आणि याच्या पुढे अजितदादांचं इन्व्हेस्टिगेशन होत असताना या FIRलाच केंद्रबिंदू ठेवून अध्यक्ष महोदय इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे. ठीक आहे, कर्नाटक आपल्या देशामध्ये येतो, एक आपलं राज्य आहे, या देशातलं राज्य आहे, आपण भारतीय आहोत. त्यांनी अजितदादांना न्याय देण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला. तर माझी या सरकारला विनंती आहे, CM साहेबांना विनंती आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, खास करून सुनित्रा काकींना विनंती आहे की ठीक आहे, कदाचित काही अडचणी असतील त्यामुळे काही गोष्टी तिथं होत नसतील, पण आम्ही प्रयत्न करून, कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून हा FIR कर्नाटकामध्ये केलेला FIR आता इथं ट्रान्सफर झाला या महाराष्ट्रामध्ये, तर या बाबतीत इथं तो एक्सेप्ट करून याच्यावर इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालीच पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर दादा जिथं कुठं असतील तिथून काय म्हणत असतील, लय वंगाळ निघाली राव हे सर्व, अशीच परिस्थिती आहे ना. कुणी सत्ताधाऱ्यांनी कुणी त्यांची बाजू घेतली, ठीक आहे, आपापल्या लेवलला त्यांनी त्यांच्या लेवलला पत्र दिली, प्रयत्न केले, पण कुठंतरी आता लक्ष देऊन या इन्व्हेस्टिगेशनकडे खऱ्या अर्थाने टप्प्याटप्प्याने आपल्याला जावं लागेल. CBI कडे लगेच पुढच्या 2 दिवसामध्ये प्रस्ताव पाठवावा लागेल. CID काय केलं हे लोकांना सांगावं लागेल. FIR हा एक्सेप्ट केला जावा लागेल. हे VSR पासून DGCF पैकी अधिकारी असतील, नाही तर ॲरो नावाची जी कंपनी असेल याच्यावर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कारवाई ही झाली पाहिजे. सगळं शांत झालं म्हणजे लोक विसरले असं नसतं, लोकांच्या मनामध्ये आहे, लोकांच्या ध्यानामध्ये, लोक कधी हे विसरणार नाही. एवढा मोठा अजितदादा नेता त्या ठिकाणी होता. त्यामुळे या सरकारला विनंती करतोय, अजून वेळ घालू नका. आता जे झालं, चुका झाल्या त्या झाल्या, पण याच्या पुढे अध्यक्ष महोदय तिथं चूक झाली नाही पाहिजे. आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचं, जेव्हा दिल्लीत होतो, दिल्लीतली चर्चा होती की उद्या जाऊन कदाचित महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीला, आणि तेच ते आहेत नेते जे उद्या देशामध्ये एक फार महत्वपूर्ण जबाबदारी अध्यक्ष महोदय त्यांना त्या ठिकाणी मिळेल, पण ती जबाबदारी जेव्हा त्यांना मिळेल नाही तर त्या जबाबदारी देण्याची चर्चा अध्यक्ष महोदय जेव्हा त्या ठिकाणी केली जाईल, आपल्याच मित्राला आपण न्याय देऊ शकलो नाही, कुठेतरी आपण कमी पडलो, अशी जेव्हा चर्चा तिथं लोकांमध्ये सुरू होईल तर तुमच्या राजकीय कर्तृत्वाला छेद लागणार नाही का, असा प्रश्न साहजिकच आमच्या सारख्याला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय पडेल. एवढी मोठी पावर, या पावरचा उपयोग करून आमच्या दादाला त्या ठिकाणी न्याय द्यावा. आणि कोरडी भाषण नको आपल्याला, आता कोरडी भाषणं नको, राजकीय भाषणं अजिबात नको. अहो हे राजकारण बघितल्यानंतर, आजची परिस्थिती बघितलं, लोक म्हणतात हे राजकारणी असलेच सगळे, राजकारणात न गेलेलं परवडलं, अशी आजची अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी परिस्थिती तिथं राहिलेली आहे. आणि आज अशी परिस्थिती की सिस्टमच्या विरोधात हा लढा आहे, एक राजकीय सिस्टमच्या विरोधात हा लढा आहे. जे काही प्रशासकीय सिस्टम जी लोकांना न्याय देण्यासाठी कुठेतरी कमी पडते, याच्या विरोधातला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी हा लढा आहे. त्यामुळे विनंती, या प्रस्तावाच्या माध्यमातून या प्रस्तावावर चर्चा करत असताना या सरकारला, सरकारमध्ये असणाऱ्या प्रत्येक नेत्याला मी विनंती करतो, आमच्या दादांच्या बाबतीतले इन्व्हेस्टिगेशन, तपास हा एवढा हलक्यात घेऊन चालणार नाही. कुठं ना कुठं तरी आपल्याला जरा जल्लद पद्धतीने, दादा ज्या पद्धतीने काम करायचं त्या पद्धतीने हा त्या ठिकाणी तपास होण्याची जरूरत आहे. आणि त्यांच्या जवळची लोक जी कोणी असतील, ज्याच्यासाठी साहेबांची साथ दादांनी तोडली, सोडली आणि सत्तेत त्या ठिकाणी गेले, अशा लोकांना फक्त एवढंच मला सांगायचंय, मिठाला जगा. ज्या नेत्याने तुमच्यासाठी एवढं काय केलं त्याच्यासाठी कुठंतरी त्या ठिकाणी प्रयत्न करा. अमोल मिटकरी तिथे लढतायत, पण बाकीचे मनोमन त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करत असतील, पण त्यांनी सुद्धा कुठं ना कुठेतरी आपल्या नेत्यासाठी लढलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि कुठंतरी या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होईल अशी हे आहे. आणि ठीक आहे, आता आम्हाला जेवढं जमलं अध्यक्ष महोदय आम्ही केलं. दुसऱ्या राज्यात जाऊन FIR करून घेतला, FIR ट्रान्सफर झाला, विरोधात जेवढं आम्हाला करता आलं ते केलं, ठीक आहे. पण आता सत्तेतल्या लोकांनी याच्या पुढे त्या ठिकाणी करायचंय. तरी सुद्धा जर इन्व्हेस्टिगेशन आत्ता नीट नाही झालं तर मनामध्ये सल नक्कीच असेल की दादांना न्याय आम्ही देऊ शकलो नाही.
पण एक नक्की आहे, ताट मानले दादांना आम्ही सांगू शकतो, तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि दिवस काय तसेच राहत नसतात. आमचाही वेळ येणार आहे आणि तो वेळ जेव्हा येईल तेव्हा लोक जे कोणी जबाबदार असतील त्यांना आम्ही सोडणार नाही. कारण लोकांची इच्छा आहे, नेत्याला जर न्याय मिळत नसेल तर गरिबाला कसा न्याय मिळेल. त्यामुळे नेत्याला तर न्याय मिळालाच पाहिजे, पण सामान्य लोकांना सुद्धा या सिस्टमच्या विरोधात न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही सर्वजण 100% प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गृहराज्यमंत्री आता तिने पोटतिडकीने जो विषय अजितदादाच्या संदर्भामध्ये मांडला, नाही हे कायद्याच हे नाही नाही तुम्हाला निवेदन, तुमचं निवेदन तुम्ही, मी काय म्हणतो पहिलं ऐका तुम्ही. राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठंच गुन्हा दाखल झाला नाही. नाही भाऊ नाही, ते गुन्हा झाला यांच्या नाही नाही भाऊ उपस्थित करून अजितदादाच्या धर्मपत्नी या उपमुख्यमंत्री आहे, तुम्ही विश्वास ठेवणार नाही? एका पत्नीच्या खांद्यावर जेव्हा पती जातो ना, जगाची सारी वजन एकीकडे, असं म्हणणं योग्य नाही आहे. नाही भाऊ, असं म्हणणं योग्य नाही आहे. भाऊ त्यांनी सरकारबद्दल, भाऊ ऐक भाऊ एक मिनिट, कारचा अपघात झाला ना तरी FIR होते, गुन्हा दाखल होतो. विमानाचा अपघात बारामतीला झाला तर बारामतीला गुन्हा दाखल होईल. पण या संदर्भात तुम्ही माहिती घ्या. तर नाही, तुम्ही जे म्हटलात ना, तुम्ही माहिती घ्या. अद्याप FIR झालेला नाही. वाटल्यास इथे गृहराज्यमंत्री आहेत, त्यांना सांग, त्यांना विचार, त्यांना बोलायला सांगा. हो तेच सांगतो, तुम्ही माहिती घेऊन बोला ना.